तर मंडळी आज आम्ही आलो इथे गणपती बाप्पा बुक करण्यासाठी। हे इथे पौर्णिमा स्टॉप जवळ सगळे लाईनशीर दुकानं असतात, पण हे जे बाळूशेठ मूर्तीवाले आहे ना, हे सगळ्यात एक नंबरचं मोठं दुकान आहे, मोठा स्टॉल आहे एकदम। इथे सर्व प्रकारचे गणपती आहेत, मोठे मोठ्या मूर्त्या पण आहे मंडळासाठीच्या। आणि आम्ही भरपूर वर्ष झाले आम्ही इथूनच घेतोय गणपती, इथूनच बुक करतो, इथूनच घेतो। चला आता आपण आज जाऊया। नमस्कार मंडळी, तर गणपती बाप्पा जवळ येत आहे, तर आज आम्ही आलो इथे गणपती बाप्पा बुक करण्यासाठी। आमच्या इथे पौर्णिमा स्टॉप आहे ना, नासर्डी ब्रिज जवळ, तिथे लाईनशीर गणपती बाप्पाचे स्टॉल असतात। तर आम्ही दरवर्षी इकडेच येतो, म्हटलं तर ह्या वर्षी आलोच तर तुम्हालाही दाखवू की गणपती बाप्पा कसे कसे। जर तुम्हालाही कोणाला नाशिकमध्ये बुक करायचे असतील तर तुम्ही पण इथे येऊ शकता। नासर्डी ब्रिज जवळ आहे, पौर्णिमा स्टॉप जवळ। तर चला आता आपण बघूया गणपती। इथे पीओपीचे पण असतात, शाडू मातीचे पण असतात आणि खूप छान रेखीव मूर्त्या असतात। आणि आता नवीन जे स्टोन वगैरे जे जे नवीन नवीन आलेत ना डेकोरेटिव्ह, ते पण सगळे गणपती बाप्पा आहेत इथे। चला आता आपण बघू। आरतीसाठी आलेले ढोल आरतीसाठी आहे ना। एक कृष्णा आहे याच्यात आणि आता हे नवीन सगळं पूर्ण डेकोरेटिव्ह येतात गणपती बाप्पा, पूर्ण स्टोन ने। स्टोनचं डेकोरेशन जास्त येतं। हे बाई पूर्ण स्टोनचं डेकोरेशन आहे, आता तसंच यायला लागले। हे बाय वरती पा मस्त आहे एकदम। कृष्णाचे भरपूर आहेत। कृष्णाचे आपण एक छान संपत मोती मोती आणि स्टोन, स्टोनचे पण आहेत आणि पुढे हे पण आहे बाय। जशी डिमांड असते तसे तसे गणपती बाप्पा यायला लागले। आता हे पण आहे बा, आता एक डेकोरेटिव्ह नवीन आलेत ना हे डेकोरेशन। आता हे मला वाटतं हे सगळे पीओपीचे आहेत का, है ना? पीओपीचेच वाटतंय ना बहुतेक। हा, सगळे पीओपीचेच आहेत। पालीचे गणपती, गणपती बाप्पा पाली पाली आणि दगडूशेठ आहे ना, है ना? वरती पण एक आहे दगडूशेठ, लालबागचा राज। लालबागचा राज हे वाघावर बघ, वाघावर लालबागचा राजा आहे। तिकडे पण छान आहे, दीपक पगडे येता। छान आहे। आता सगळं नवीन सजावट आली बाई, शंकराची। हे बाई सर्व सर्व शाळू मातीचे गणपती, मोठे छोटे सगळे।
शाडू मातीला जास्त सजावट नाही, ते तो सिंपलच राहतो. तो छान आहे, डोळे छान वाटतात. काय वेगळंच आहे. बालाजी रूप आहे, बालाजी ना, विठ्ठलाचं आहे. विठ्ठल लालबागचा राजा हा कुठला आहे? म्हणजे फर्निचर गणपती म्हणून झालं. काय? फर्निचर फर्निचर गणपती म्हणून. हा, माऊलीचं रूप आहे. आणि ते पेपरचे पण गणपती असतात, ते नाही आहेत का? नाही, अजून सगळे स्टोन पूर्ण वर्क केलेले गणपती गोल्डन वर्क, गोल्डन आणि काचेच्या ह्याच्यात ठेवलेले आहे. तिथून पाठीमागे पण येते पाठीमागे स्पेशली वर्क केलेले गणपती आहे. स्पेशली डिझाईन केलेले गणपती कॉन्ट्रॅक्टर बर्ड चला नॉर्मल संगीत जोडीमध्ये गणपतीचे सिंपल आणि सोबर आहे. आपण छान गणपती गुलाब घेतलेला किती छान आहे ना, छान आहे, एकदम रिलॅक्स बसलाय.
आपण आपण तिकडे पाहिलं ना त्यातलंच आहे. फर्निचर गणपती सांगितलं ना त्यातलंच कलर वेगळं. माऊली पॅटर्न. माऊली पॅटर्न आपण सुंदर वेगळाच आहे. दगडी शेड आला. आणि छान पांढऱ्याच्या शेजारची म्हणा किती सुंदर मूर्ती आहे ना. ते छानच आहे. मला ती आवडली. आपली मागची नाशिक तुकारामांच्या वेश इकडे विठ्ठलाची पाहिली का. विठ्ठल माऊली लिहिलेली पाहिली. हा ते विठू माऊलीचे आलेले बघितलं ना? त्याच्यामध्ये त्यांनी बरेच पॅटर्न आणले. ही ह्याच्यातली हे मोर मोर आहे का. मोरच्या ह्याच्यात आसन मोरचे हे पण सुंदर आहे. ही पण माऊली आहे. माऊलीच आहे पण. राम मंदिर आहे आणि त्याच्या पुढे वरचा माऊली. ही पण राम मंदिराची छोटी आहे. एक वेगळी छोटी लालबागचं मागचं राम मंदिराची खूप आल्या ती पण केदारनाथची पण आहे. पण मोराच्या इकडे आहे पण न्यू महाराजा फर्निचर म्हणून आलेले आहे. फर्निचर गणपती म्हणून त्याच्यात भरपूर पॅटर्न आलेले आहेत. तसंच आहे विठू माऊली मध्ये बरेच प्रकार आलेले. विठू माऊली लालबाग ही पण विठू माऊली गरुडावर हा एक वेगळंच सुंदर आहे. फारच सुंदर. हे बालाजी रूपात आहे. छान आलेले आहे पॅटर्न. इथे मंडळासाठी मोठ्या मूर्त्या पण आहेत खूप. 6 फुटी 8 फुटी 10 फुटापर्यंतच्या मूर्त्या त्या पण खूप सुंदर.
घोड्यावर आहे, वेगळंच पॅटर्न मध्ये आहे. खूप फरच हे केलेलं आहे, खूप छान दिसतंय. फरचं वस्त्र आहे ते पण खूप सुंदर. प्रत्यक्ष पाहताना तर अजून जास्त सुंदर वाटतं. खूप सुंदर मूर्ती केलेली आहे. एक शंकराच्या ह्याच्यात फारच सुंदर आहे. मोठ्या मूर्त्या आहे मंडळासाठी ऍक्च्युली. प्लॅस्टिक वाले गेलेले आहे, प्लॅस्टिक टाकलेलं. इथे त्यांनी ॲक्सेसरीज ठेवलेले आहे त्यांनी. जर तुम्हाला टचअप करायचं असेल, काही डेकोरेशन करायचं असेल तर ते लगेच करून देतात इथे संपूर्ण ॲक्सेसरीज. खरंच सुंदर. मोठ्या मूर्त्या सुद्धा खूप सुंदर आहेत. वर्क केलेलं, स्टोन वर्क, भरपूर स्टोन वर्क केलेलं. दगडूशेठ स्टोन वर्क केलेलं. तर मंडळी बा, आम्ही एक दोन तीन मूर्त्या दाखवते तुम्हाला. याच्यामधली आम्ही म्हणजे अजून सिलेक्ट नाही केली, पण ही आवडल्या आम्हाला. ही एक आहे, ही कानातली बाळीतली पण एक छान. दोन तीन मूर्त्यामध्ये कन्फ्यूज आहे, पण आता चालू आहे त्याच्यातली एक फायनल करायची. अजून हे जे आहे ना पेंटिंग केले त्याच पॅटर्न मध्ये ही मूर्ती आहे, फक्त त्याचं वस्त्र वेगळं आहे. त्याचं पिवळं आहे आणि याचं ऑरेंज आहे. ही विठू माऊलीची आवडते. नेमकी जी मूर्ती आवडते ना, त्याची साईज खूप मोठी असते घरामध्ये ना, मग ते विसर्जनाला न्यायला किंवा घेऊनही जायला खूप असं वाटतं, नको एवढी मोठी मूर्ती. म्हणजे जी प्रिंट आहे ना त्याच्यामध्येच ही सेमच आहे, फक्त याचं वस्त्र व्हाईट आहे. थोडस वेगळी पॅटर्न, म्हणजे वेगळं वाटतं थोडं. एक पण एक आमच्या डोक्यात आहे, छान वाटते बघितल्यानंतर. अजून एक इकडे पण आम्हाला खूप आवडली. चेहरा आहे ना, आता व्हिडिओ मध्ये कळणार नाही, पण तो असा खूप हसरा चेहरा आहे. बघून असं वाटतं मूर्ती हसते मस्त असं वाटतंय. 3-4 मूर्त्यांमध्ये आमचं चालू आहे, कन्फ्युजन होतंय त्यात. नेमकंच आज आवडीने आता बघतो आम्ही, ह्याच्यामधूनच एक सिलेक्ट करतो. तुम्हाला कुठली आवडली ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आम्हाला. ही मूर्ती छान. निरंजन करते आमची मूर्ती बुक. मी आदल्याच दिवशी येऊन गणपती बाप्पा घेऊन जातो, कारण आमच्याकडे गुरुजी आहे ना सकाळी 7:30-8लाच येतात, 7लाच. तर मंडळी आमची झाली फायनल करून मूर्ती दाखवली, त्याच्यामधलीच केली आम्ही फायनल. आम्ही जे 2-3 बघितले होते ना तुम्हाला दाखवलं, त्यातनंच एक फायनल केली. आता कुठली ते तुम्ही गेस करा, कमेंट करून सांगा आम्हाला. तसं गणपतीचा जो
ब्लॉग येईल स्थापनेचा, जेव्हा स्थापना होईल तेव्हा आम्ही तेव्हा तुम्हाला दाखवू कुठली तुम्हाला मूर्ती आम्ही समजेल कुठली मूर्ती. घेतली आहे. तर आता आम्ही बुक केलं. केलंय आता निघतो आम्ही. हा. आपण भेटू आता पुढच्या vlog मध्ये.